RTO मध्ये तुम्हाला कुठले कुठले ट्रेनिंगचे मॉड्यूल्स असतात, कुठलं प्रशिक्षण दिलं जातं, कुठं दिलं जातं महाराष्ट्रामध्ये, आणि एक्झॅक्टली काय तुम्हाला शिकवलं होतं ट्रेनिंग पिरियडमध्ये, आणि ट्रेनिंग पिरियड किती ड्युरेशनचा असतो या पोस्टसाठी? छान प्रश्न विचारला सर. आता MA पोस्ट सिलेक्शन झाल्यानंतर हां. आता 1 वर्षाचं आपल्याला ST वर्ष प्रशिक्षण दिलं जातं. ते आपण ज्या जिल्ह्यात पोस्टिंग आहे त्या जिल्ह्या ठिकाणचे मध्यवर्ती वर्कशॉप आहे ST, बरोबर. आपल्याला 1 वर्ष तिथं, त्यामुळे डिपार्टमेंटशी आपला संबंध येत नाही. 1 वर्ष आपल्याला तिथं काम करावं लागतं. STचं कामकाज बघावं लागतं. ॲक्सिडेंट झाला असेल तर का झाला त्याचा रिपोर्ट वगैरे आपण बरोबर. बघावे लागतं. हे एक ट्रेनिंग झालं ट्रेनिंग. बरोबर. दुसरं ट्रेनिंग असेल तर ते CIRT पुणे इथं ट्रेनिंग होतं. बरोबर. कारण तिथं आपल्याला मोटार व्हेकल ॲक्ट आणि रूल डिटेलमध्ये शिकवलं जातं तिथं पूर्ण. रिटायर RTO मोठे मोठे प्रोफेसर असतात, त्यांचा बरोबर. एक्सपिरियन्स किंवा कसं डील करायचं, सगळ्या गोष्टी पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट, अधिकारी म्हणून तुम्ही कसं जगायला पाहिजे, कसं बोलायला पाहिजे, हे सगळं डिटेल ट्रेनिंग 56 दिवसाचं ट्रेनिंग तिथं दिलं जातं. आणि तिसरा ट्रेनिंगचा पाठ पहिला तर आपला शारीरिक ट्रेनिंग PT. बरोबर. त्या अंगावरती वर्दी असते, बरोबर. शिस्त माहिती पाहिजे, शिस्त शिकवलं, डिसिप्लिन. त्यासाठी आपल्याला महाराष्ट्र पोलीस अकॅडमी नाशिक इथं आमचं ट्रेनिंग झालेलं 2 महिन्यात. MPA नाशिक. आणि इतकं सुपर ट्रेनिंग झालं, लक्षात घ्या. तिथं माणूस घडतो. बरोबर.